सो हे गाईज वेलकम टू माय चॅनेल. तर मित्रांनो, खूप दिवसाचा हा गोव्याचा प्लॅन फायनली झालेला आहे. श्रीधरचा फोन आलेला की गोव्याला जायचं आहे आणि मला काहीच बोलता आलं नाही कारण की त्याचा बड्डे आहे. सो जायला लागणारच. मला नाही म्हणता आलं नाही. मे बी बॅचलर पार्टी पण त्याची असू शकते. सो म्हटलं जाऊया. आणि मी तुम्हाला लिहून देतो. आत्तापर्यंत खूप वेळा असं झालं की श्रीधर बोलला की साऊथ गोवा जाऊया, साऊथ गोवा जाऊया, पण असं कधीच होत नाही. पण मी तुम्हाला सांगतो की आता तुम्ही गंमत बघा, नॉर्थ गोवात जाणार श्रीधर 100% लिहून देतो मी तुम्हाला. बघा तुम्ही, आता आपण बघणार आहे ते पण, आणि त्याची तयारी पण जोरात सुरू असणार आहे. त्याने सांगितलेलं नाही. सो आपण त्याला धप्पा पण देणार आहे आणि जाऊन त्याची तयारी बघणार आहे. तर फायनली मित्रांनो, श्रीधरच्या घरी आपण पोहोचलोय. आता आपण जाणार आहे आत. कुठे गेला श्रीधर? अरे काय नाही, हे आपला लाडू. लाडू. तर मित्रांनो, श्रीधर भाईची तयारी तुम्ही बघा, एकदम जोरात तयारी चालू आहे आणि सगळं एकदम रेडी आहे. एकदम कधी कुठल्या दिवशी काय घालायचं काय नाही सगळी तयारी आधीच करून ठेवलेली आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं. हे बघा, सगळा पसारा मांडून ठेवलाय. सगळं आधीच काय घ्यायचं काय नाही, इस्त्रीपासून सगळं, प्रोटीन पासून सगळं सगळं आपल्याला इथं बघायला भेटतंय. आणि मेन म्हणजे तुम्हाला असली खजाना मी तुम्हाला दाखवतो आता. तर हा शर्ट मी घालणार बरं का सध्या, इथं ठेवू साईडला. तुम्हाला मित्रांनो जर डाका घालायचा असेल तर तुम्हाला ह्या घरात तुम्हाला असली खजाना दाखवतो. तर असली खजाना बरोबर माझ्या बॅक साईडला आहे. तर मी तुम्हाला दाखवतो खुलजा सेम सेम. हे बघा तुम्ही मित्रांनो, असली खजाना, जो की श्रीधर भाईचं प्रत्येक ड्रेसवर मॅचिंग शूज. सगळी तयारी आता, ही पण तयारी चालू आहे. ड्रेसवर कुठल्या काय घालायचं काय नाही त्यासाठीच एवढा कन्फ्युजन आहे. तर आता हे कन्फ्युजन लवकरच सुटेल. बघूया काय होते. अरे जाऊया जाऊया बाय. फायनली मी पण आहे रेडी आहे. तर श्रीभाई, आपला हा गोव्याचा प्लॅन खूप दिवस रखडलेला. सो फायनली गोव्याचा प्लॅन आपला झालाय. कसं वाटतंय? या सुट्टी नाही, ओढपाची. तर ते नाही, मी काय म्हणतोय, आपण खूप वेळा आपला गोवा ट्रिप झाल्या आणि नॉर्थ गोवा खूप वेळा झाला. सो मी म्हणतोय की तुला साऊथ गोवा जाऊया का यावेळी? साऊथ गोवा? हा काय नको साऊथ गोवा. मग कधी जाणार? बर्थडे पार्टी करायची म्हटलं नॉर्थ गोवा. पुढच्या वेळेला जाऊया साऊथ गोवा. त्यावेळेला नॉर्थ गोवा. अरे मला वाटलेलंच रे, तू नॉर्थ गोवाशिवाय कुठं थांबणारच नाही दुसरीकडे. काय करायचं, पार्टी पर्सन आमचा श्रीधर हटत नसतोय, त्याला नॉर्थ गोवाच लागणार. मी तुम्हाला आधीच सांगितलं. मच्छा आएंगे अगोदर उठा सकाळी लवकर. श्रीधर भाई. बच्चे ना, प्लॅन किती आपल्या जायचं किती वाजता काय? मी तर म्हणतो आत्ता निघूया. आत्ता निघलो तर रात्री आपण मस्त मध्ये जेवण वगैरे निघलो. समज ऐक, जेवण वगैरे निघलो तर आपण पोहोचू एक 3-4 वाजेपर्यंत आरामात पोहोचू. सकाळी चेकिंग करून, नाही तर आजच मी आता बुकिंग करतो. निवांत झोपता येईल. तू काही गाडी चालवणार नाही, मी एकटा गाडी चालवणार आहे. ठीक आहे. गडा आहे वॉच. हा सुट्टी नाही, जी शॉक. एवढं काय काय घेतलंस? तर मित्रांनो, फायनली आपली तयारी झालेली आहे आणि आपण आता गोव्याच्या ट्रिपसाठी आपण आता निघणार. काय फोन सापडला ना तुला भावा? असं काय करायलास? कुठे ठेवला कुठं वाचतो काय सध्या? फायनली मित्रांनो, आपली गोव्याची तयारी सगळी झालेली आहे आणि आपण उद्या गोव्याच्या ट्रिपसाठी निघतोय इस्लामपूर या ठिकाणातून, इस्लामपूर मधून. सो उद्या आपण लवकर निघणार आहे गोव्याच्या ट्रिपसाठी. सो श्रीधर भाईची सगळी तयारी झालेली आहे आणि आपण आता इथून इस्लामपूर मधून सकाळी निघतोय. आणि या गोव्याची ट्रिप तुम्हाला जर्नी सगळी बघायला भेटेल. मजा, एन्जॉय पण सगळे. आणि खायला काय रस्त्यात पहिलं मेन तू ती उलटीवरची गोळी घे. नाही तर
ते पण सांगितलं त्यांना तुझ्या सबस्क्रायबरना. काय ऐकलं नाही मी. ऐकलं नाही. हे मागच्या वेळेला आम्ही गोव्याला गेलो होतो, 5 वाजता निघालो गोव्याला. ह्या माणसामुळं अरे काय बोलतोयस, काय गोव्याला जायला 5 तास लागतात इस्लामपूरवरून. ह्या माणसामुळे आम्ही सकाळी 5ला निघालेलो, संध्याकाळी 5ला पोहोचलो. कारण की हे काय सांगू, उलटी नाही, उलटी बारकी असते, वखत होतास. 5 मिनिटाला वखत होता. जरा माझा वीक पॉइंट असल्यामुळे जरा जर्नी काय म्हणतो आपण प्रवास जरा सहन होत नसल्यामुळे जरा त्रास होतो थोडा. पण आपला हा प्रवास मित्रांनो खूप भारी आणि मजेशीर असणार आहे. तरी गोव्याची ट्रिप आपण खूप वेळा केलेली आहे, पण पहिल्यांदाच आपण ही गोव्याची ट्रिप सगळ्यांपुढे आणतोय. सो खूप मजा येणार आहे, भारी असणार आहे. सो मान्सून इन गोवा आपल्याला श्रीधर भाईमुळे बघायला भेटणार आहे. तर तुम्हाला मान्सूनमध्ये गोवा पूर्ण बघायला भेटेल. त्याची घेऊ काय घे आणि काय समज रे. अरे म्हणजे काय तर कापावी पाहिजे काय का. सो गाईज गुड मॉर्निंग. तर श्रीधर भाई आलाय. फायनली गोवा आमची ट्रिप आता सुरू होते इथनं. सध्या डिक्की उघड की उघड बॅग आहे. खरडा वगैरे घेतले घेतलं मिळत नाही. फायनली मित्रांनो आमची अशी तयारी झालेली आहे. आता आम्ही इथून इस्लामपूर या ठिकाणातून निघतोय. श्रीधर भाई फायनली आपली गोव्याची ट्रिप झालेली आहे. तर आता आम्ही निघतोय मित्रांनो. तर मित्रांनो आपण येनेश्वर हायवे लागलेलो आहे आणि माझ्या घरापासून साधारण 270 ते 280 किलोमीटर गोवा आहे. तर आपलं गोवा रूट काय असणार आहे? आजरा बोली आणि आपण त्यावेळेला अजून बीचला पहिल्यांदा. तर मित्रांनो तुम्हाला या 5 भागामध्ये 4 ते 5 भागामध्ये साधारण गोवा सिरीज तुम्हाला बघायला भेटेल, जी की आपण सगळे भाग कव्हर करणार आहे. रूटमधले जे पॉईंट आहेत ते पण आपण कव्हर करू. आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. सो शेवटपर्यंत कनेक्ट राहा. तर मित्रांनो कोगनोली टोल नाक्यापासून आपण पुढे आल्यानंतर लेफ्ट साईडला विराज प्लाझा आहे, जे की आपण तिथं ब्रेकफास्टसाठी थांबलोय. दिसतेस हिरो दिसतेस. चहा पिणार का कॉफी पिणार? घे घे काहीतरी चहा घे. घेऊ का? घे घे. उलटी करणार नाही नाही घे रे. बंदास घे घे. मला गाडी
तर मित्रांनो सध्या आपण आजऱ्यामध्ये पोचलोय आणि आजऱ्याच्या सुरुवातीलाच एक रामतीर्थ मंदिराचा बोर्ड दिसेल जे की आपण आता बघणार आहे. आजऱ्याच्या एंट्रीलाच राईट मारल्यानंतर रामतीर्थ मंदिर जे की आहे जे आता आपण बघणार आहे. रामतीर्थ क्षेत्रामध्ये आल्यानंतर खूप प्रसन्न असं वातावरण या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं. जे की तुम्ही बघू शकता कृष्णामाई अतिशय शांत अशी वाहत आहे. जे की अतिशय प्रसन्न असं वातावरण पण या ठिकाणी आहे. जर तुम्हाला गोव्याला जात असताना आजऱ्याला एंट्री करताना सुरुवातीला जी राईटला रस्ता गेला आहे 5 मिनिटाच्या अंतरावरती राम मंदिर क्षेत्र आहे तर तुम्ही तिथे एक वेळ अवश्य भेट द्या. खूप प्रसन्न असं वातावरण तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल. तर मित्रांनो प्रसन्न असा वातावरणामध्ये आपण जे रामतीर्थ क्षेत्र आहे ते आपण कव्हर केलेलं आहे आणि आपला नेक्स्ट स्टॉप आहे तो म्हणजे आंबोली की वॉटरफॉल आहे.